नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की कान्हा कॅरम खेळत बसलेला असतो. सगळे मंडळी जमलेले असतात आणि सखी तिथे येते. सखीला कान्हा म्हणतो की चालेल चालेल, म्हणजे तुम्ही पण आलाय का माझा गेम बघायला? तेव्हा सखी म्हणते की मी इथं बघायला नाही आलेले, खेळायला आले. तेव्हा कान्हा म्हणतो पण मी तर असं ठरवलं होतं की चाळीतल्यांबरोबर इथं गेम खेळायचा आहे, कॅरमचा एक डाव खेळायचा आहे. परंतु सखी म्हणते की मी काही ते बघायला आलेली नाहीये, भले भले माझ्या पुढे हरतात असं सखी सांगू लागते. तेव्हा मात्र कान्हा म्हणत असतो, काय भले भले तुमच्या पुढे हरतात? तेव्हा सगळेजण म्हणू लागतात की नाही नाही, भले भले कान्हाच्या पुढे पण हरतात, कारण कान्हाही खूप जबरदस्त असा खेळत असतो असं सगळ्यांचं म्हणणं असतं. आणि त्याच वेळी कान्हा आता सखीला बोलतो. तेव्हा सखी म्हणते की माझ्या पुढे पण कोणीच जिंकू शकत नाही असं सखी आवर्जून सांगू लागते. आणि खरं तर कान्हाला या गोष्टीचं खरंच कौतुक वाटत असतं. सखीचं हे बोलणं ऐकून कान्हा पाहतच राहतो. तेव्हा सखीला कान्हा म्हणतो चालेल, होऊन जाऊ दे एक डाव असं म्हणत कान्हाने आता सखीला खेळण्यासाठी सांगितलेलं असतं. मग सगळेजण असतात आणि तेव्हा ते मामा असतात, ते म्हणू लागतात की मी बघितलंय, खरंच सखी चांगलं खेळते. तेव्हा मात्र तिथला दुसरा मुलगा असतो, तो म्हणतो तुम्ही कधी बघितलंय आणि तुम्ही कधी बघायला गेलेला सखी कशी खेळते ते, असं ते बोलू लागतो. तेव्हा मात्र इकडे ते मामा म्हणत असतात की नाही नाही, मला माहिती आहे चांगलंच खेळते सखी, हे मला चांगलंच माहिती आहे, असं त्यांचं चालू झालेलं असतं. सखी आता खेळायला बसते. छान असा डाव रंगात आलेला असतो, सगळेजण पाहत असतात आणि सखी आणि कान्हा एकमेकांच्या विरोधात आता खेळत असतात. खऱ्या अर्थाने सखी आणि कान्हाचा हा खेळ जो असतो तो सुरू झालेला असतो. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सखी आणि कान्हा एकमेकांच्या विरोधात जरी खेळत असले तरी कान्हाने ठरवलेलं असतं की काहीही झालं तरीही सखीला आपण खूप छान पद्धतीने इथे खुश करायचं आहे, एवढंच कान्हाच्या डोक्यात असतं. आणि मग कान्हा आणि सखी दोघंही खेळू लागतात. सखीला आता सपोर्ट करत असतात त्या म्हणजे चाळीतल्या बायका, दाभाडे काकू वगैरे, त्याचबरोबर सोनल, सगळेजण सखीच्या बाजूने असतात. तर इकडे बाकीचे सगळे कान्हाच्या बाजूने असतात. कान्हा सुद्धा खूप छान खेळत असतो, कान्हा सुद्धा चॅम्पियन असतो आणि या सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या असतात. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सखी आणि कान्हा यांचा डाव हा असा रंगात आलेला असतो. कान्हा सुद्धा सखीकडे पाहत असतो आणि त्याचबरोबर सखी एक एक कॉईन आता काढत असते आणि जिंकत असते, यशाच्या जवळ पोहोचलेले असते. कान्हा तिच्याकडे पाहत असतो, परंतु कान्हाचा किरणला मात्र कान्हाचा हा डाव चांगलाच लक्षात आलेला असतो, तो कान्हाकडे पाहू लागतो. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र आता कान्हा हे सगळं पाहतो. सगळेजण खुश होत असतात, सगळ्यांना वाटत असतं की फायनली सखी जिंकलेली आहे, सखी जिंकलेली आहे, एवढंच सगळ्यांच्या समोर सुरू झालेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे सखी खुश झालेली असते, परंतु सखीला खुश केलेलं असतं ते म्हणजे फक्त आणि फक्त कान्हाने. कान्हामुळे सखीच्या चेहऱ्यावरती तो आनंद दिसत असतो. इकडे यांचा कॅरमचा खेळ सुरू झालेला आहे आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजेच की कान्हा सखीला जिंकण्यासाठी तिथे प्रयत्न करत असतो, म्हणजे सखी जिंकली पाहिजे एवढंच कान्हाच्या डोक्यात सुरू असतं. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की कान्हा हा सखीसाठी वाटेल ती करायची तयारी त्याची असते आणि त्यासाठी तो प्रयत्नही करत असतो. आणि तेव्हा सगळेजण कान्हाकडे पाहतात आणि फायनली सखी जिंकलेली असते. सगळेजण उड्या मारू लागतात, सखी जिंकली, सखी जिंकली, असं सगळ्यांचं चालू असतं. इकडे सखी सुद्धा खुश झालेली असते. सखी पण म्हणत असते, बघितलं ना, हरलास ना तू, शेवटी हरवलं ना मी तुला, असं सखी कान्हाला बोलत असते. आणि कान्हाच्या बाबतीत आता सखी हे सगळं जेव्हा बोलते तेव्हा मात्र सगळेजण पाहत असतात, कारण या सगळ्या गोष्टी ज्या घडत असतात त्या मात्र खूपच भयानक अशा असतात आणि सगळ्यांना कळायचं बंद झालेलं असतं. कारण इकडे कान्हाने जो काही डाव आखलेला असतो त्याच्यामुळं हे कान्हा मात्र आता चहाचा ग्लास हातात घेऊन चहा पित आहे आणि किरण कान्हाच्या जवळ येतो. किरण कान्हाला म्हणू लागतो की हे सगळं काय चाललंय? आणि तेव्हा कान्हाला तो म्हणतो की म्हणजे तू मुद्दाम हरलेला आहेस,
तेव्हा सखी म्हणत असते की एक गोष्ट लक्षात ठेव, आजच्या या कॅरमच्या डावात मी तुला हरवलेलं आहे आणि तसंच तू आणि सरकारांनी मिळून जो लपंडाव चालू केलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा मी तुला आणि सरकारला हरवणार आहे, असं इकडे सखी सांगत असते. जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र सखी खरं तर म्हणत असते की फायनली मी जिंकले आहे आणि आता सरकारच्या डावात सुद्धा मी जिंकणार आहे आणि 1 महिन्याचं चॅलेंज मी पूर्ण करणार आहे. इकडे आता या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा सरकार घरी आलेले असतात आणि इकडे परशू काका जो आहे तो सरकारला म्हणत असतो की सरकार खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. सरकार म्हणत असतात की जे काय बोलायचं आहे ते उद्या बोलूया, परंतु इकडे परशू काका ऐकायलाच तयार नसतो. तो म्हणत असतो की नाही, आपल्याला आत्ताच बोललं पाहिजे, कारण बांदेकरांचं जे कॉन्ट्रॅक्ट आपल्याला मिळणार होतं ते कॉन्ट्रॅक्ट आपल्या हातून गेलेलं आहे आणि आणखी 2 कंपन्या आहेत त्यांचं कॉन्ट्रॅक्टसुद्धा आपल्या हातून जाण्याची शक्यता आहे. असं सांगितल्यानंतर सरकारांना खूप राग आलेला असतो आणि सरकार म्हणत असतात की बाद झालं, कसं आहे तुझ्याकडून कुठलंच काम चांगलं होऊ शकत नाही आहे, कारण तेवढीही तुझी लायकी नाही आहे, असं इकडे सरकार बोलत असतात. तेव्हा मात्र परशू काकाला कारण नसताना ते ओरडत असतात. तेव्हा परशू काका म्हणत असतो की त्याचं एकच कारण आहे आणि ते म्हणजे सखी. जोपर्यंत सखी सही करत नाही तोपर्यंत कॉन्ट्रॅक्ट साईन होणार नाही, असं सगळ्यांचं म्हणणं आहे. तेव्हा मात्र परशू काकावर सरकार जोरजोरात ओरडू लागतात आणि म्हणू लागतात की बाद झालं. तिथं असलेल्या वस्तू फेकून दिल्या जात असतात आणि हे सगळं घडत असतं. तेव्हा परशू म्हणत असतो की एक गोष्ट करता येईल ते म्हणजे सखीला आपल्याला माघारी आणावं लागेल. जोपर्यंत सखीला आपण चाळीतून माघारी आणत नाही तोपर्यंत एवढं होऊ शकत नाही आणि सरकार तुमच्यासाठी कुठलीच गोष्ट अवघड नाही आहे, हे तर तुम्हाला माहितीच आहे, असं इकडे आता सरकारांना परशू काकाने सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र आता परशू काका सरकारांकडे बघून बोलत असतो. तेव्हा सरकार म्हणत असतात की 24 तासात ती माघारी आली होती, आता माघारी आलेली पुन्हा गेलेली आहे, तर 8 दिवसाच्या आत ती परत येणार एवढं मला माहिती आहे. आणि इकडे सरकार भयानक अशा चिडलेले असतात आणि आत्ताच्या आत्ता आपल्याला काहीतरी केलं पाहिजे एवढंच त्यांच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं की सरकारांचा राग अनावर झालेला असतो, कंपनीचं नुकसान होत असतं, सरकारांचं रेप्युटेशन खराब होत आहे. पण आता सरकारानेच लग्न केलेलं आहे आणि सखीच्या नावावरची प्रॉपर्टी स्वतःच्या ताब्यात घेण्यासाठी हे सगळं चालू असतं. तेव्हा मात्र सरकारांची चिडचिड चाललेली असते. आता सखीला माघारी आणण्यासाठी जे काही करावं लागेल ते सगळं करायची सरकारांची तयारी असते. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता सखी आणि काना रूममध्ये आलेले असतात. सखी व्हिडिओ बघत असते. मच्छरांपासून स्वतःची सुटका करण्यासाठी काय करता येईल असा व्हिडिओ ती पाहत असते. तेव्हा सखीच्या लक्षात येतं, ती म्हणते की नाही, हे सगळं मी मागवू शकत नाहीये, हे खूप महागडं असं आहे, असं तिच्या डोक्यात आलेलं असतं. आणि तेव्हा मात्र ती म्हणत असते की नाही, याच्यासाठी मला काहीतरी करावं लागणार आहे. आणि एवढंच इकडे सखी बोलत असते आणि तेवढ्यात तिला आठवतं आपल्याकडे असलेला जो दुपट्टा आहे तो आपण कानाला बांधून झोपू शकतो. आणि असं म्हणत सखीने ती ओढणी कानाला बांधलेली आहे आणि त्यानंतर तिने शांत अशी झोपलेली असते. जेव्हा हे सगळं घडत आहे तेव्हा मात्र सगळेजण पाहत असतात. काहीही झालं तरीही काना मात्र सखीकडे पाहत असतो. सखीच्या या सगळ्या उपायांमुळं खरं तर कानाला खरं तर हसू येत असतं, कारण सखीसुद्धा आता जगायला शिकलेली आहे. ॲडजस्टमेंट तिला करता यायला लागलेली आहे. ही गोष्ट कानाच्या लक्षात आलेली असते आणि काना मात्र सखीकडे पाहत असतो. त्याचबरोबर इकडे सखी झोपी गेलेली आहे आणि काना हळूच सखीला गुड नाईट म्हणतो आणि तोही झोपी जातो. तर इकडे आता काना दुसऱ्या दिवशी सकाळी उठून पाहतो आणि जेव्हा काना सकाळी उठलेला असतो आणि पाहतो तर काय, सखी त्याला बाजूला दिसतच नाहीये. तेव्हा काना म्हणू लागतो की सखी कुठं गेली, नक्की काय झालेलं आहे. आता कानाला काळजी वाटू लागलेली असते, सखी कुठे गेली आणि सकाळी उठून सखी कुठे गेलेली आहे. म्हणून तो लगेचच किरणला कॉल करतो आणि किरणला म्हणू लागतो की नाही, आता मला सांग सखी कुठं आहे. तेव्हा किरण म्हणतो की काय झालं, म्हणजे एवढ्या वेळही, आता मला मला सांग, बायको आले म्हणून एवढा वेळही तू राहू शकत नाहीये, म्हणजे लगेच तुला बायको समोर पाहिजे. तेव्हा किरण म्हणतो की अरे तू म्हण बघ, 3 म्हणायच्या आत सखी मॅडम तिथं आलेल्या असतील, हे सांगितलं जातं. आणि तेव्हा मात्र
आता कान्हा त्याच गोष्टींचा विचार करत असतो आणि इकडे तो फोन ठेवतोय. तोपर्यंत सखीही तिथे कान्हाच्या समोर आलेली असते आणि सखीला मात्र खूप छान वाटत असतं. फायनली सखीने सुरुवात केलेली असते कामाला आणि त्याचबरोबर सखीने घरासाठी लागणारं सगळं साहित्य वगैरे आणलेलं असतं आणि सखी आलेली असते. तेव्हा कान्हा म्हणत असतो, की "बेबी सरकार कुठे गेलेला तुम्ही? हे सगळं काय आहे? या सगळ्या गोष्टी काय आणलेल्या तुम्ही आणि कशासाठी बाहेर पडला होता तुम्ही?" असं म्हणत कान्हा सखीला बोलत असतो आणि सखीचं हे सगळं बोलणं ऐकून कान्हाला मात्र खरं तर धक्काच बसलेला असतो. कारण सखीने जे काही कामगिरी केलेली आहे, ती मात्र खूपच जबरदस्त अशी असते. आणि मग तिथं सखीच्या हातून ते बिल खाली पडतं. तेव्हा कानाला कळतं की सखीने तिचे पैंजण जे आहेत ते गहाण टाकलेले आहेत आणि त्यानंतर सखीने या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत हे लक्षात आलेलं असतं. तेव्हा मात्र आता सखी म्हणत असते की नाही, काहीही झालं तरीही आपल्या घराची सुरुवात, आपल्या घरामध्ये जे काही लागणार आहे ते सगळं स्वतःलाच बघावं लागणार आहे, एवढं सखीच्या डोक्यात सुरू असतं. आणि आता कान्हा म्हणत असतो, पण बेबी सरकार हे सगळं करायची गरज काय होती? माझ्याकडे होते ना पैसे, तुम्ही माझ्याकडून घ्यायचे ना. तेव्हा मात्र सखी म्हणत असते की कसे घेणार तुझ्याकडून पैसे? कसं आहे माहिती आहे का, सरकार म्हणजे माझी आई, ती पुन्हा मलाच ऐकवेल ना की मी पैसे तुमच्याकडून घेतलेले आहेत म्हणून. दुसरं काहीच होणार नाहीये, या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने होणार आहेत असं सांगितलं जात असतं. तेव्हा सखी सांगत असते की काहीही झालं तरीही ते पैसे सरकारांचे आहेत. जेव्हा 1 महिन्याचं चॅलेंज पूर्ण करून मी जाईल तेव्हा मात्र सरकार हेच ऐकवणार आहेत की शेवटी तू माझ्याच पैशावर जगलेली आहेस. ही गोष्ट मला नको आहे आणि त्यामुळं मी हे सगळं करू शकणार नाही. आता मी आणलेले आहेत पैसे आणि मला फक्त एवढंच माहिती आहे की एखादी गोष्ट जर आपल्यापासून, आपल्या जवळची आणि आपल्या आवडीची गोष्ट जर आपल्यापासून दूर झाली तर ती गोष्ट मिळवण्यासाठी आपण खूप प्रयत्न करत असतो आणि ते प्रयत्न मला करायचे आहेत आणि त्याच गोष्टी मी करणार आहे असं सखी सांगत असते. सखीने आता सगळं साहित्य आणलेलं असतं आणि तिची सगळी तयारी सुरू झालेली आहे. हे सगळं चांगल्या पद्धतीने सखी करत असते आणि या गडबडीमध्ये सखीने आणलेली अंड्याची पिशवी जी असते ती खाली पडते. म्हणजे खाली सखी जोरात आदळून ठेवते आणि तेव्हा मात्र इकडे कान्हा म्हणू लागतो, म्हणजे याच्यात अंडी होती ना? तेव्हा इकडे कान्हाचं हे बोलणं ऐकून सखी म्हणते की हो, याच्यामध्ये अंडी होती. मग कान्हा म्हणतो, त्यातली 2 अंडी फुटलेली आहेत एवढं लक्षात ठेवा. सखी म्हणते, काय? 2 अंडी फुटलेत त्यातली? आता सखीला कळायचंच बंद होतं. म्हणजे आत्ताच जाऊन आपण अंडी आणलेली आहेत आणि त्यातली पण 2 अंडी फुटलेली आहेत. ही गोष्ट काय सखीला सहनच होत नाही आणि सखी खरंच उघडून पाहते तर त्याच्यामधली 2 अंडी फुटलेली असतात. आता सखी विचार करू लागते की आता काय करायचं. सखीने गॅसवरती तवा तर ठेवलेला आहे आणि आता अंडे फोडून ती आमलेट बनवायला सुरुवात करत असते. पण सखीला काही अंडं फोडताच येत नसतं तर आमलेट बनवणं ही लांबची गोष्ट असते. सखीने अंडं फोडण्यासाठी लाटणं घेतलेलं असतं आणि लाटण्याचा वापर करून सखी अंडं फोडत असते. तेव्हा कान्हा म्हणतो, बघू मी करतो. कारण सखीने ऑलरेडी 2 अंडी वाया घालवलेली असतात, 2 अंडी फुटलेली असतात. एवढा सगळा गोंधळ सखीने त्या किचन ओट्यावर घालून ठेवलेला असतो. तेव्हा सखी विचारते, नॅपकिन? तेव्हा कान्हा म्हणतो, तुम्हाला माहिती आहे ना नॅपकिन कुठे असतात? तर कान्हाच्या घरी नॅपकिन हे फ्रीजमध्ये ठेवलेले असतात आणि मग सखी फ्रीज उघडते आणि त्यातून नॅपकिन घेते. मग कान्हाने आता तिला बाजूला केलेलं असतं आणि स्वतः आमलेट बनवायला घेतलेलं असतं. आता कान्हा आमलेट बनवत असतो. त्यासाठी अंडं कसं फोडायचं हे तो सखीला दाखवत असतो. सखी त्याच्याकडे पाहत असते. कोणती गोष्ट काय करायची आहे, कशा पद्धतीने करायचं आहे, हे सगळं सखी आणि कान्हा या दोघांच्याही डोक्यात सुरू असतं. त्या पद्धतीने सखी आता कामगिरी करत असते आणि त्याचवेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं चालू झालेलं असतं तेव्हा मात्र इकडे सखी आणि कान्हा दोघंही पाहत असतात आणि मग सखीला खूप छान वाटतं. फायनली सखीने ते आमलेट बनवायला घेतलेलं आहे आणि सखी खूप छान पद्धतीने कानाकडे पाहत आहे आणि तिचा मोबाईल घेते आणि मोबाईलमध्ये पाहू लागते. कारण तिला माहिती असतं की कान्हाने जे काय आमलेट बनवलेलं आहे ते एकच नंबर बनवलेलं असणार आहे आणि त्या पद्धतीने सखी आता कान्हाचा व्हिडिओ काढू लागते. त्याचबरोबर कान्हाचा फोटोही काढते. सखीच्या चेहऱ्यावर खूप आनंद आहे आणि सखी मात्र आनंदाने पाहत असते आणि मग कान्हाच्या सोबत दोघंही मिळून आता सेल्फी काढतात आणि सखी तो फोटो सोशल मीडियावरती अपलोड करते. कारण सखीला माहिती असतं की हा फोटो जर आईने पाहिला तर नक्कीच तिचा जळफळाट होणार आहे.
ही गोष्ट सखीला चांगलीच माहिती आहे. तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की काना बाहेर आलेला असतो. सरकाराने सोशल मीडियावरती सखीने टाकलेले फोटो पाहिलेले असतात आणि सरकारांना खूप राग आलेला असतो. म्हणून काना बाहेर येतो आणि तो सरकारांशी बोलत आहे. सरकार म्हणत असतात की हे काय चाललंय तुझं? तुला जे काम दिलेलं आहे ते काम तुला करणं होत नाही आहे का? म्हणजे तुला काय कामगिरी सोपवलेली होती हे तुला माहीत नाही आहे का? असं म्हणत सरकार ओरडायला सुरुवात करत असतात. काना म्हणत असतो की माहिती आहे मला काय करायचं आहे ते, आणि सखी मॅडमना त्रास द्यायचंच काम मी करत आहे. आणि आता नेमकं सखीने ते बोलणं ऐकलेलं असतं आणि सखीने ते बोलणं ऐकल्यामुळं खूप मोठा गोंधळ झालेला आहे. कारण सखीला ही गोष्ट कळलेली आहे की काना मला त्रास देण्यासाठी या सगळ्या गोष्टी करत आहे, हे आता सखीला कळलेलं असतं. आणि सखी मात्र येऊन कानाला बोलायला सुरुवात करते, म्हणजे हे सगळं तू माझ्यासाठी जे करतोय ते मला त्रास देण्यासाठी करतोय, असं आता सखी कानाला जाब विचारू लागते. म्हणजे कानाला कळतच नाही आहे की मी काहीही वागलो, कसाही वागलो तरी मीच अडकला जातोय. माझा नक्की प्रॉब्लेम काय आहे हा विचार आता कानाच्या डोक्यात सुरू झालेला आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट व्हा. थँक्यू.